नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझ्याकडे बघा जुनं स्वेटर आहे। जुन्या स्वेटर पासून आपण थंडीसाठी पाय मोजे बनवणार आहोत। हे शूज सारखे छोटेसे, तर तुम्हाला दाखवते कसे बनवायचे ते। त्यासाठी तुम्ही स्वेटर घेतले आहे। तुम्ही जुनं ब्लँकेट वगैरे असतं बघा पातळ साईजचं फाटलेलं वगैरे असं ते घेऊ शकते। इथं बघा फाटलेलं साईज स्वेटर। तर आपल्याला काय करायचं आहे, असा पाय ठेवून घ्यायचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ते तुम्हाला समजेल। असं आखून घ्यायचं बघा। आपण ज्या साईजचं घ्यायचं आहे ना त्याच्याने असं आखून घ्यायचं। हे असं आखून घेतल्यानंतर काय करायचं, आपल्याला इथून आपल्याला काय करायचं आहे, 1-1 इंच अंतर वाढून घ्यायचं आहे। असं जे आपलं तेवढं शिवाय मध्ये जातं ना तेवढं वाढून घ्यायचं आहे बघा। असं या पद्धतीने जरा कट करून घेतात तुम्हाला दाखवते। थंडीसाठी आपली घरामध्ये घालण्यासाठी याचा वापर करू शकतो आपण। बघा आता झालेलं आहे ना असं। आता इथे आपण असं करायचं आहे। आता साईज घ्यायची आहे बघा, तुम्हाला दाखवते। आता इथं आहेत ना आपल्याला थोडंसं असं हे घ्यायचं, वाढून घ्यायचं आहे थोडंसं बघा। इथं आपलं पायाचं म्हणजे मोठं असतं ना, असं वाढून घ्यायचं। दिसतं तुम्हाला बघा। असं सेम आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे आपलं बघा असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे। जसं आहे तसं सेप आपण पुढे देऊन देऊ। या पद्धतीने आता सेम आपला दुसऱ्या पाय सुद्धा उलट करून ना माप घेऊन घ्यायचं आहे। म्हणजे आपले दोन्ही पण पायाचे रेडी होईल। असं दोन्ही पण पायाचे रेडी होईल। आता इथं सुद्धा आपण हे करून घेऊ। तर बघू शकते असं आपलं तुम्हाला स्टिचिंग दाखवते अगोदर मी याची। अजून आपण एक पट्टी काढायची आहे पाठीमागची। आता या ठिकाणी असं आपण ठेवून घ्यायचं। इथून असं आपला गोलाकार मोजायचा बघा। असं इथे तो 12 येतो, आपण 1 इंच जास्त घेऊ। 13 इंचची आपण एक पट्टी कट करायची आहे। बघा इथं पट्टी कट करून घेऊ आपण 13 इंचची।
13 इंचाची पट्टी घेऊ बघा इथं. रुंदीला घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच घेऊ आपण. अशा आपण 2 पट्ट्या घ्यायच्या आहेत. एकदम सॉफ्ट कापड आहे, टोचणार वगैरे अजिबात नाही आहे. आता कटिंग झाले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे, 2 पट्टे कट करून घ्या पायपिंग साठी. तर या पद्धतीने पट्ट्या कट करून घेतल्या. तर तुम्हाला स्टिचिंग पण दाखवते मी. आता या ठिकाणी बघा आपण स्टिचिंग बघू. इथं आपण असं फक्त समोरचं जे टोक आहेत ना ते असं अर्धवट जोडून घेऊ. पूर्ण याला शिलाई नाही मारायची, फक्त अर्ध्या यालाच मारायची. या ठिकाणी बघा अर्ध्याला शिलाई मारून झाली आहे. म्हणजे आपण बघा 2 पट्ट्या कट केल्या ना, तर आपण एका साईडने दोरे वगैरे निघू नये म्हणून पायपिंग करू शकता. हे तुम्ही पायपिंग करून घेत आहे तर पायपिंग तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता, जाड किंवा बारीक. या ठिकाणी थोडीशी मोठीच घेतलेली आहेत मी. या पद्धतीने फोल्ड करून ना इथं बघा पायपिंग करून घेतलेली आहेत मी. थोडंसं कट करून घेते बघा, कडचं एक्स्ट्राचं आहे ते पायपिंगचं. आता या ठिकाणी बघा आपण 1 इंच जास्त गेला आहेत ना, इथं आपण अर्धा इंच बघा असं टाकून घ्यायचं आहे आतमध्ये. आता इथं पण आपण पायपिंग करून घेऊ. इथं सुद्धा आपण जॉईन करायचं आहे तो भाग, त्याच्यामुळं अगोदर पायपिंग करून घेऊ, नंतर करता येणार नाही. बघा या पद्धतीने आपली पायपिंग झालेली आहे. इथं सुद्धा एक्स्ट्राचं मी कापड कट करून टाकलं. आता इथं बघा आपल्याला असं अर्धा इंच मध्यभागी ठेवायचं आहे. असं जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तेवढं शिलाई पॅक करून घ्यायची. आता दुसऱ्या साईडला बघा असं असं करून घ्यायचं अर्धा इंच. टोटल आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं. या ठिकाणी आपली बघा आता शिलाई मारून झाली आहे. आता या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, कडेकडेने पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित सारखं पकडून दोन्ही पण भाग व्यवस्थित एका एक ठेवायचे आणि राऊंडमध्ये शिलाई जसं आपला आकार आहेत ना पायाचा तशी शिलाई मारून घ्यायची आहेत. समजा तुमच्या पायामध्ये जर शूज जर लूज झाले ना, इथं पट्टी खोलून ना थोडीशी आतमध्ये सरकून घ्यायची आहे. इथं आपण अर्धा इंच बघा जॉईंट केलेला आहे तिथं. आता आपण पायपिंग करून घेऊ कडेकडेने. इथे मी 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे, 1 ते 1.5 इंचाची. पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे कडेकडेने. सुईच्या बाजूनेच मारली बघा मी. एकदम सावकाशपणे व्हिडिओ दाखवला आहे तुम्हाला, व्यवस्थित समजेल असं कसं स्टिचिंग केलं ते. कटिंग दाखवली तुम्हाला, पण स्टिचिंग पण दाखवली मी. बघा या पद्धतीने. इथे जॉईंटला बघा व्यवस्थित सारखं पकडायचं आणि शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने. आता डबल फोल्ड करायचं आपल्याला.
आणि शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित सारखं पकडायचं आणि पायपिंग करून घ्यायची आहे पूर्ण याला. मशीनला 4-5 दिवस झाले तेल दिलं त्याच्यामुळे थोडासा दोरा तुटतोय. नसं दोरा वगैरे तुटत नाही, पण तेल न दिलं का दोरा तुटतो मशीनचा. बघा अशी सुंदर अशी आपली पायपिंग होते, म्हणजे आपले दोरे वगैरे काही निघत नाही. या ठिकाणी बघा आपली पूर्ण पायपिंग झाली आहे. बघा किती सुंदर असा आपला बूट तयार झाला आहे थंडीमध्ये घालण्यासाठी घरामध्ये. याच पद्धतीने दुसरा सुद्धा बनवून घेते, तो सुद्धा तुम्हाला दाखवते. इथं बघा शिवून घेतलेला आहे. त्याची फक्त पायपिंग बाकी आहेत, ती पण तुम्हाला दाखवते. म्हणजे आपले दोन्ही पण शूज मस्तपैकी रेडी होतील. बऱ्याच जणांना घरात चप्पल वगैरे घालायला आवडत नाही, ते असे शूज बनवून आपण थंडीमध्ये घरामध्ये वापरू शकतो. व्यवस्थित अशी डबल फोल्ड करायची आणि पायपिंग करून घ्यायची. आणि जॉईंट वगैरे काहीच नसतं, त्यामुळे आपल्या पायाला टोचत वगैरे पण काहीच नाही. आपले दोन्ही पण शूज तयार झाले आहेत. तर तुम्हाला इथं बघा पायामध्ये भरून पण दाखवते. तुम्ही याच्यामध्ये मोजे वगैरे घालू शकता. आता मोजे वगैरे मी नाही घातलेले, पण तुम्हाला दाखवते. थोडासा कापड ताणत आहे, पण थोडेसे लूज वाटतात. पण शूज वगैरे घातले ना आपले मोजे वगैरे पायामध्ये, तर परफेक्ट असे बसतात. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनल कोण नसतं, अतिशय सोपी पद्धत आहे. नक्कीच तुम्हाला पण आवडेल आणि जमेल. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.